सद्गुरू कीर्तेश्वर महाराजांच्या या पुण्यस्मरणाचा हा एक अलौकिक सोहळा. या सोहळ्याला पाठीमागे माझ्या उभी राहिलेली संगीतातील अतिशय दर्दी मंडळी, त्याच्यात विशेष करून हरिभक्ती परायण संगीत विशारद विभीषण महाराज आणि त्यांचे सगळे हे सहकारी, कारण ते वयाने वगैरे ज्येष्ठ आहेत, कारण पुष्ट नसल्यामुळे जातीत घातलं. माझा वारकरी जितका चांगला आणि नटलेला मला पाहायला मिळतो मायबा, तेवढा आनंद माझ्या जीवनात कशातच नाही. प्रत्येक वारकरी आणि दरिंदर नसला पाहिजे, भिकार नसला पाहिजे, सदान पाहिजे. वारकरी असं गाडीने चालला पाहिजे, जसा केला हातून बसला सारखा. त्याला हित बी कोणी विचारित नाही. त्या माघारी जाताना सायकलवरच जात, येताना सुद्धा असं पोझिशन मध्ये येत सर. तुम्ही ज्या पद्धतीने ज्या पोझिशन मध्ये येतात त्या पोझिशन मध्ये समाज तुम्हाला वाटत आहे. तुम्ही ज्या पद्धतीने पाहुणा येतो आपल्या घरी राहा, आला गाडीत की पुढे जाऊन हात जोडावाच लागतात. ते चालत इष्टेतून उतरून आले, मालक रानात गेले, गेला वाटेव बसून. परिणाम आहे हा. जाऊ द्या, तुमचा कपडा, तुमचं राहणीमान ते उंचीचं असलं पाहिजे, ते खाली निकृष्ट दर्जाचं नाही पाहिजे, अतिशय उंचीचं पाहिजे. वजन बाज कपडे वापरायचं. कोणी सांगितलं कुठल्या माणसाने की वारकरी मळकट राहायला पाहिजे, धूळ खाल्ली पाहिजे, मातीतच पालथा पडला पाहिजे. एक हिंदीत छोटासा दोहा आहे, सगळ्यांचा पाठ आहे. एक नूर आदमी, काय म्हटलं, एक नूर आदमी आणि 10 नूर कपडा. त्या आदमीचं म्हणजे माणसाचं 10 पट वजन कपडा वाढवित असत. कपड्याला महत्व आहे. सगळं घडी बघा ना कसं आहे, केस पुंज येत असं कपड्यामुळं. कपडे काढले एक्सरे काढायचे सुद्धा गरज नाही. पायावर डोकं टाकावं. माझ्या मृदंगाचार्य ती माझी असं तिकडे लक्ष द्यायचं नाही, लक्ष द्यायचं नाही. ते बोलत असतात थोड्या बहुत थोडा वेळ. बरं लेकर बाळ आणलेली ती थोडं बरं कालवा करणार काय लय. मी आता थकून गेलो थोडं मौन राहायचं, काय कालवा करायचं ती करा, काय आणायचंय ते आयुष्यभर अर्ध्यातच आला. जन्माला आलेला मुलगा काय हसत आलाय काय जन्माला, काय रडतच. इथं आल्यावर ते कसं सुख लागून दे, इतराला रडवी स्वतः. आणि रडकी नाहीत आवडत देवाला सुद्धा. प्रसन्न चेहऱ्याची माणसं, प्रसन्न मुलं, देखना घुटघुटीत आणि हसत मुख मुलगा असलं लेकरू उचलून घ्यावं वाटत. शिवराच्या काढलेला देवा वाटतं वरूनच टाकलं. देवाला सुद्धा सुंदर आवडतं, कारण ते मुळात सुंदर आहे. माझा भगवान दिसायलाही सुंदर आहे. सुंदर
थोडासा एक शब्द इकडे तिकडे. सुंदर ते ध्यान ठेवणी कटेवरी पुंडलिका पाठी उभ्या सुंदर ते ध्यान घेऊन अंगणी गोपाळ कवळणी खेळतात. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी म्हटलं. द्रौपदाच्या इतका सुंदर आहे माझा परमात्मा मायबाप. माऊली त्याच्या सौंदर्याचं वर्णन करते. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदन सौंदर्यापुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडी माय मदन पोटा आले बापुडे. याच्यापेक्षा काय सौंदर्य असतं माय. सौंदर्याची खानच आहे. सौंदर्य जन्माला आलं तिथे. सुंदरपणाची साम्यता अति सुंदर अति सुंदर अति सुंदर. याच्यापेक्षा शब्दच नाही तर शब्दांचा दिवो मावळला ज्ञानोबराने. शब्द कितीही ताकदवान असले तरी भगवंताचं वर्णन करण्यापूर्वी सौंदर्य असते. त्याला मौनच धरावं लागतं. काही बोलावं लागत नाही. म्हणून अशा या सौंदर्य संपन्न परमात्म्याला द्रष्ट लागू नये म्हणून द्रष्ट काढली लोकांनी. ते ध्यान इतकं आकर्षित करतंय जीवाला
की मोठे मोठे योगी, जपी, तपी, साधू, संन्यासी, भक्त, सामान्य जीव त्या रूपाला मोहित झाले. श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबर त्या रूपाकडे पाहिल्यानंतर काय अवस्था असेल त्या व्यक्तीची. पाहिला पाहिला वैराग्याचं जीवन जगणारा हा महापुरुष, ज्यांच्या रूपाने वैराग्य अनुभवायला मिळतं. वैराग्य घेऊनच ही मूर्ती या महाराष्ट्राच्या कुशीत सह्याद्रीच्या पायथ्याला भंडाऱ्या भामचंद्राच्या सानिध्यात आणि इंद्रायणीच्या तीरावर देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावात भोलोबा कनकाईच्या वंशात जन्माला. आणि या रूपाकडे पाहिल्यावर काहीतरी उपमा द्यावी लागते. एखाद्या गोष्टीचं स्वरूप वर्णन करताना दुसरी तत्सदृश्य वस्तू समोर मांडावी लागते. ती वस्तू समोर नसेल तर काही उपमा या पुरतच नाही. कितीही प्रयत्न केला तरी सूर्यासारखा दुसरा सूर्य दाखवता येणं शक्य नाही. माऊली सारखी महानुभूती कोणाच्या डोळ्यासमोर पाहता येणार. नाथरायासारखं शांती तत्व कोणाला अनुभवायला यायचं नाही. आणि कीर्तेश्वरासारखा महात्मा पुन्हा उदयाला यायचा. हे त्या महापुरुषाचं ते वैशिष्ट्य असतं. मग काय उपमा द्यावी? उपमेला काही शिल्लक नसत. त्यावेळेस शोधाशोध केली माझ्या तुकोबरासारख्या महापुरुषाने आणि गोकुळ गाठावं लागलं. त्यांना माहित होत की हे रुपड सध्या गोकुळात वास्तव्य करतायत. आपल्या आंतरिक भावनेला कुठतरी मोकळी करून द्यायची. आपणही आपल्याकडे थोडं सौंदर्याचं वर्णन मुलाबाळांचं करतो की माझा मुलगा अतिशय देखणा आहे, मुलगी देखणी वगैरे. देखणी आणि सौंदर्य लय मोठा फाटा आहे. देखणे पण आणि सौंदर्य. सौंदर्यासाठी चांगल्या काही गुणांची गरज असते. चांगले गुण 16व्या अध्यायामध्ये 26 सांगितल्यात. आमच्या किती गुण सांगितले? 26 गुण सांगितले. आणि त्याच्यावर एक शेवटला ओवी लिहिली ज्ञानोबराय. हे गुण कुसुमाची माळा ठेवून या मुक्ती माळा
वैराग्य निरपेक्षांचा गळा व्यवस्थित असत. अशी सुंदर भजन बाजू होतात. ते इतके गुण लागतात त्यावेळी ते सौंदर्य या शब्दाला जवळ कर. हे तू ज्याला सुंदर म्हणले की देखणार त्याच्याकडं शारीरिक काही चांगले पण असू शकते. आता देखण्याच्या बाबतीमध्ये सुंदरता, अतिसुंदरता अशी बाजीरावाच्या काळामध्ये एक मस्तानी नावाची बाई होऊन गेली. त्या बाईचं नाव काय होतं? मस्तानी. तिचा जो चमडा आहे ना शरीरावरच ते इतकं नाजूक आणि पातळ होत. आता जिला इंजेक्शनच टोचत नाही त्यांना हे सांगून उपयोगीच आहे. गरज काय बोलतोय आपल्याशी, हे महत्वाचं आहे. तिने जर पान खाल्लं त्या मस्तानीने तर कंठामधला जो बाहेरचा चर्मा जो नावाचा चमडा आहे, कातड आहे, ते वरून पान खाली गळ्यातून चाललं की प्लास्टिकच्या पांढऱ्या पाईप मधून लाल पदार्थ खाली उतरतोय असं दिसायचं बाहेरून. त्यावेळेस बाजीराव फिदा झाला. कोणी कोणावर फिदा होत नाही आणि त्याच्यासाठी तितकी मेहनत घेतली त्याने. भीमा नदीत उडी टाकून महापुरातून पलीकडे गेला गडी या रूपामुळं. बाजीरावाचं सांगतो महापूर भीमा नदी कोथळी भरून वर पलीकड होती मस्तानी. त्याने उडी टाकली मस्तानी सर. तिथून पुढं बऱ्याच जणांनी उड्या टाकल्या की मस्तानी आईस्क्रीम खायचं, मस्तानी ज्यूस बार, मस्तानी हॉटेल, मस्तानी नाव ठेवली. त्या मस्तानीचं थोर पण नाही मिळालं. पाबळ नावाचं गाव आहे तिथं समाधी मस्तानीची म्हणजे पाबळलाच आहे खाल्ल्यावर जवळ. माग उकारलं चोरट्यांनी. चोरट्यावर वाटलं त्याच्यात काहीतरी सापडलं बाजीराव. बाजीराव कशात गेले काय पुढे युद्धात तिकडे गेली म्हातारी जात. त्याला मुलगा झाला त्याचं नाव शमशेर होत. कधीच तलवार चालली नाही. पुढे येतच नसतात आणि त्यांनी अपेक्षा करू नये. सौंदर्य त्याच्यात होत, तिच्यामध्ये होत. लई जाणकारासाठी सांगून जा. शनिवारवाड्यात मोठ्या दरवाज्याने त्याला जाऊ देत नव्हता. आज जाऊ देत नव्हता. मोठा दरवाजा, दिंडी दरवाजा मोठा, त्या दरवाज्याने जाऊ देत नव्हतं. शनिवारवाड्यात नसताना विरोध होता त्या काळच्या ब्राह्मणाचा. बाजीराव ब्राह्मण होते आणि बाकीची ब्राह्मणाने विरोध केला ही मुसलमानाची. आज जाऊ द्यायचं नाही चालत नाही. सत्ताधीश होता ते. बिहायची बी बाकीची बरीच बघ. त्याने मग शनिवार वाड्याला एका साईडला चिकटून डाव्या बाजूला, तिकडून येताना उजव्या बाजूला आतून आणि बाहेरून जाताना डाव्या बाजूला एक छोटा बोगदाच पाडला त्या भिंतीला आणि त्या दरवाजाला नाव मस्तानी दरवाजा ठेवला. विठ्ठल इतकं वर्णन करायचं आहे मी मस्तानीचा गुलाम बाजीरावाचा. सौंदर्य या शब्दासाठी मला तिकडे थोडं वळावं. सौंदर्य काय असत ते गोकुळात अनुभवलं गोपीने, गवळणीने अनुभवलं ते सौंदर्य. एक गोष्ट सांगतो माझ्या मायबाबा, मुलगा जात असेल तर आडवायचा प्रयत्न करू नका, मोकळेपणाने जाऊ दे. ते काय करणार नाही. कुत्र्याला खडा टाकल्यावरच भांडणं लागते. इथं थांब आणि आता वय झालं.
कोण जाणे पुढल्या वर्षी असेल नसेल नक्की सांगता येत नाही. म्हणून आजच जे करतो ते छत्रपती काका पुढं कधी जर राहिली तब्येत चांगली तर हे धंदा मीच करणार. देणाराची मी हाची धंदा. आणि नंतरचा उत्तराधिकारी म्हणून मी परमपूजनीय आदरणीय महंत शांतिगिरी महाराजांचं नाव आपल्या समोर जाहीर करतो. तुमचं कार्याचं कीर्तन त्यांना पहिलं कीर्तन नाही महंताने करायचं. जागर किंवा काला इतक्या खाली आणायचं नाही तर म्हणत नाही तर लावला वाटत पहिलं कीर्तन करून ना माणसं ना टाळकरी ना पकडलं काय झालं पकडलं उद्या येईल म्हणलं काय झालं मिली जास्त धंदा कधी जाऊ केला ना तर धंदा चांगलाच करायचा भंगार नाही. तुम्ही बालकेची लेखन नाही तो खानदानी कीर्तेश्वराचं पुत्र आहे. तुमच्यासारख्याला काय कमी नाही या जगामध्ये. बाबा काय म्हणायचं नाही माझ्या अंगावर अजून कीर्तन ऐकल्याच्या लोकांनी ते आमचं देवतीने ऐकलंय म्हणजे मला अडचण तुम्हाला छत्रपती माहित नसेल देवतीच्या पोराचं सगळं वाढदिवस या दयानंद महाराजांच्या कीर्तनाने त्याला एक नेत्याने पाहिजेच ना. आणि कीर्तनाला आलं बसलं ती दोन पायावर बसलं माझ्या माझी घालून बसलं काय बसला म्हणता मला संगीची गरज होती. त्याला माझा बोरला बाष्टी काय बसला नीट बस म्हणला इकडं लय दुखलेली लोक तुला सुद्धा आता सुट्टी काय संधी आलेली मोठ्या घरचं असलीच अपक्ष उभा राहून गावाच पण काही बाजूला येतो सरपंच करा. अपक्षाला काय त्याला काही पक्ष नसतं काय नसतं कायच नसतं. बेकार होऊन जाते पुढे पुढे तिकडे राहत नाही तिकडे राहत. आमच्या गावात 13ची बॉडी एकाला अपक्ष निवडून एका वर्षी 6 दुसऱ्या वर्षी 6. ते कोण मला म्हणायचं मला सरपंच करा कुणीकडे बी येतो. 12 जण माझ्याकडे आले कर्जसामध्ये महाराज ऐका ना कुणाकडे बी येतो म्हणतो पण मला सरपंच. आणि ती येड होता ती अंत भावकीच्या मातावर. त्या 12 जणाला म्हणलं तुम्ही बावळच तुमच्यातला एक जण 6 जणांपैकी एक जण सरपंच करा आणि दुसऱ्या 6चा डिप्युटी करा. पुढल्या 2.5 वर्षांनी त्याचा सरपंच करा ह्याचा डिप्युटी करा. त्याला विचारायला जाऊ नका ती तसंच राहिलं असं. सल्ला देणाऱ्यांनी असा दिला पाहिजे की तिरकस नसला पाहिजे. नाही एकाने ज्वारी आणली का आधोनीने महागाने देत होता. पण ते बी शिक लावून घेतली होती त्याने आणि शिक लावून देत होता. पण पाल त्या आदोनी टाकायचा तिच्यावर शिक आणायचा. म्हणजे वजळवर सुद्धा बसत नसायचं त्या आदोनीवर. ते म्हणलं असं असतोय राहू मी कुणीकून बसते कुणीकून का बरे ना म्हणला शिक येण्याशी करतो. त्या सरपंच आले म्हणजे कशाने वाद लागलाय म्हणजे आदोनी भरून घेतली त्यात आम्ही उलटी आदोनी टाकतोय. या
काय करायचं काय नाही मला दोघाचं राहद्याला आडवी टाका मला याला तिरकस न्याय म्हणत्यात विठ्ठल. पृथ्वीराज चव्हाण म्हणे ती वरूनच खाली आला मग मुख्यमंत्री झाले. सगळी मागले जाणार असं मग काय नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट पाया पडलं की संपलं ते नाही घोटाळा वारकऱ्यांचं जपायचं समजून घ्यायचं प्रसंग बघायचा वातावरण बघायचं आणि त्याप्रमाणे जीवन जगायचं. माहिती ते जगता येणं हे सुद्धा सोपं काम नाही. वातावरणाशी जुळतं मिळतं राहायचं. विस खांडेकरांनी एके ठिकाणी म्हटलं प्रवाह बरोबर वाहत राहून तुम्ही प्रवाह पतितांना बाहेर काढू शकाल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास केला तर तुमच्या वाट्याला फक्त कष्ट येतील. सौंदर्य काय हे अनुभवण्यासाठी माझ्या तुकोबरायाला गोकुळात येतो. कृष्ण जन्म होऊन झालेला बराच काळ लोटला थोडासा अवधी झालेला. कृष्ण रांगत रांगत अंगणात आला होता. त्याने एकदा माती खाल्ल्याचं उदाहरण आहे. माऊली त्याचं वर्णन करते म्हणजे निश्चित खाल्ली माती. जई एक वेळ खादली माती मग झाडा घ्यावयाचे निमिषे 14 ही भुवने सावकाशे दाखवली ज्ञानोबराला. आणि यशोदेने हाताला धरलं. बळीराम दादाने विचारलं सांगितली चाळी केली की कृष्णाने माती खाल्ली. यशोदेने जाब विचारलाय कृष्णा माती खाल्ली का. त्याच्यावर एकदम नकारार्थी सनाया बोलूनच तुमच्या नात्यात. अरे सनाईला सुद्धा लाज होतो. इतका सुंदर स्वर आहे तुमचा. भगवंताने तुम्हाला भरभरून दिले. चांगला उपयोग करा आयुष्यभर लावण्या म्हणून. आणि गायडी लावणी तर सुलोचनाने सुद्धा तुमच्या तोंडाकडे बघितलं. सगळं पाठ आहे तुमची. राम जोशीची सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली शेरली मोत्याचा भान म्हणून गड्या होस नाही पुरली कुणाची वेरली कुणाची सांग. ही दृष्टी पडून बापण्याच्या शिव सोप्याची तणू देखणी उभी नौकणी चढून सुकुमार गळा तिच्या हात. 240 लावण्या पाठ झाल्या. मी ज्ञानेश्वरीकडे बोलतो. आलं पाहिजे प्रत्येक काव्य येते. लावणी म्हणजे काय असं तुम्ही अश्लीलतेचा भागच डोक्यातून काढून टाकायचा आणि त्याच्यातला भाव लक्षात घेतला पाहिजे. हा महत्वाचा आहे. भगवंताने चांगला केलं. मुळात दिलंय
फार चांगला उपयोग करायचा. जे मिळालंय ना ईश्वराच्या कृपेने त्याचं समाज जीवनासाठी, सामाजिक परिवर्तनासाठी आणि दुसऱ्याच्या अंतःकरणात आनंद निर्माण करण्यासाठी तुमचं गाणं निश्चितपणे भरून जाईल. मी मागे एकदा बोलून गेलो की मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोजलं की मध्यांतरीला कंठ येतो. मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोजलं की मध्यांतरीला कंठ येतो. मेंदू आणि हृदय एकरूप होऊन ज्यावेळी कंठातून स्वर निघतो त्यावेळी तो परमात्म्यापर्यंत पोहोचत असतो. हे तर मेलेल्या जनावराचं समज. मृदंग वादी झालं धोपोडशे ऐकतो मेलेल्या जनावराचं, त्याला परमार्थाला कशा पोल काढतोय. हे जित्या जनावरांना सांगावं. माझं चोरून ऐकून धंदा कधी चालणार. ओरिजिनलच असतं. माहिती बघ कितीही प्रयत्न करा तुम्ही कॉपी करा. दयानंद महाराज म्हणणार शेवट राहू द्या ते बस बाळा काही मधनाचा पुतळा गोकुळात आला. माती खाल्ली कृष्णा. एकच माती खाल्ली आपल्या भूमीत. ज्या भूमीत आपण जन्माला आलो ना चिमूटभर माती खात जावी. म्हणजे मातीशी गद्दारी करत नाही, तिच्याशी प्रामाणिक राहतो. नाही तर पाकिस्तानचा विजय झाले इथं टाळ्या वाजवणारी माणसं जर असतील तर नाही चालायचं. नाही इथं फटाका नाही ओढून इथं. काल जरा मार खाल्ला गड्यांनी आमच्या. 202 धावातच आउट झाली कसोटी मध्ये. त्यांची एक विकेट पडली 34 धावा. सगळं पाठ करून यावं लागतं. बुमरा वगैरे त्याला नाही मिळली विकेट, शमीनीच घेतली. कोणी म्हणायला नको की शंका वगैरे काहीच नाही. शंका ते माती खाल्ली पाहिजे. मातीत किती ताकद आहे माऊलीला विचारा. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. जमिनीतून कोंब निघाला की त्या भूमीची ताकद दाखवत असते. भाम पुरंदराने एके ठिकाणी म्हटलंय, तुम्ही जर कधी घोडखिंडीत गेला, जिला पावन खिंड या नावाने ओळखलं जातं, तिथली माती घेऊन तुम्ही कानाला लावली तर मातीतून आवाज येईल, पोहोचला का रे शिवबा गडावर, झाला का रे तोफेचा आवाज. ऐकायला इथे हबळाट बुद्धी आणि भरचट गड्याने कधी इतिहास वाचायचा. त्याने बायात बसून कास खुरपायचा. त्याला मनगटात रग आणि बुद्धीमध्ये धाग लागते. माहित होत यशोदेलाही कळत होत माती खाल्ली आणि कृष्णालाही कळत होत की मी माती खाल्ली. पण जगत राहती मातृ वात्सल्य, अपत्या संबंधी असणार प्रेम हे कशातून प्रगट करायचे. या छोट्या छोट्या गोष्टीतून ते प्रगट होत असतं. काय असतं, काय यशोदा आहे, कोण आहे ती, काय कृष्ण आहे, परमात्मा आहे ते दोघांनाही माहित आहे. आपल्या पोटी, आपल्या दारात, आपल्या अंगणात, आपल्या मांडीवर हे मूल खेळावं म्हणून 1000 वर्ष तपश्चर्या केली होती यशोदा माऊली. 1000 वर्ष पाठीमध्ये. त्यावेळेस भगवान प्रसन्न होऊन सांगितलं, मा काही थोडीशी चूक केली. तिने माझ्या पोटी जन्माला यावं म्हणून नाही सांगितलं, माझ्या अंगात माझ्या मांडीवर तो खेळावा. आणि देवकीने मागितलं माझ्या पोटी जन्माला यावा. दोघींच्याही एकाच काळात इच्छा पूर्ण केल्या. त्याचं नाव भगवान असतं. त्याचं नाव भगवान. तो भगवान परमात्मा रांगता रांगता जरा मोठा झाला.
तो पाहण्यासाठी त्या भगवंताला कैलासाहून आमचा जोगी निघाला, योगी निघाला, देवादिदेव महादेव. पार्वतीने विचारलं, हे भगवान कुठं? तो म्हणला परमात्म्याच्या लीला बघायला निघाला. दारात आला हो, पण साधूची दृष्ट आपल्या मुलाला लागू नये म्हणून यशोदेने झाकून घेतलं, त्याला बाहेर टाकलं. दर्शनच होत. नदीच्या किनाऱ्यावर जाऊन इकडं कृष्णाने एक नाटक केलं, रडायचं थांबानाच. कोणीतरी म्हातारी आली एकंतीने पाहिलं, म्हणजे काय झालं की यशोदा हे सारखं रडतय, थांबतच नाही रडायचं. ते म्हणजे कुणाची तरी बस रडत माझे बाल तागे कोणते शब्द करतेस का? शब्दाचं भांडार घेऊन दयानंद महाराज जन्माला आलाय. गुणीजनांच्या समोर नतमस्तक तुम्हाला अनेक शुभेच्छा देते. बापू सारखं व्हा, शंकर बापू. त्या मृदंगाला एक मानाचं स्थान प्राप्त करून नाही तर दुय्यम दर्जाचं स्थान त्याच्या बाबतीत सांगितलं. हा पक्वाजाला वगैरे कोणी किंमत नसेल, पक्वाज येत असलंच एकच बोल पाठ मी मारी लुगड्याने यायचा. तो सांगशाल मला कधी कधी नाही असं नाही, मी पडलो की समाधानच नाही. वय झालंय, समाधानाने राहावं वगैरे नाही, गमन काढत नाही. हे बराच वेळ एकटा बसलो विचार किती पडणार अजून काय 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 राहिले आता मिळवायचं. तर मी माझ्याकडे बघून ह्या लोकांकडे बघितलं तर ती माझ्यापेक्षा जादा पळत. मी तर माफी मागतो तुमची. आजचे दिवस तुमच्याकडे होता, फिरू नका मला. या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, विशेषतः काका माझ्यावर भांडलेले. आमची वादळ झालं, तुम्हाला सगळ्यांना माहिती ते वाद. पण प्रेम आहे तेवढंच, त्या वादातही प्रेमच. आणि एवढंच टिकाव अशी कीर्तेश्वराला प्रार्थना. शिवाय देव म्हणून काका माझा आहे. त्यांनी काही बोलू द्या, रागवू द्या, काय बोलू द्या. आई मुलाला किती रागव म्हणून काय आईला सोडतं काय म्हणलं, आणि तिला टाकून देतं का काय नाही टाकून. ती मुलगाच नाही त्याच. याच वंशातला कीर्तेश्वराचा दयानंद महाराज, ते दुसऱ्या वंशातला नाही, त्याच वंशात.
त्याच्यामुळे काही काळजी वाटत नाही मला इथे, काहीच नाही. आणि भीती वाटत नाही. माझ्यावर तुम्ही इतकं प्रेम केले. किती वर्ष झालं काका मी तुमच्या तिथे येते? किती वर्ष झालं? 40 वर्ष झालं. मी तर त्यावेळेस यंग होतो, 30-35 वर्ष. आता 75 आहे माझं. यंग म्हणजे 103 वजन. 15-16 पोळ्या तर बघत नव्हत्या बाबा. भाऊंच्या वाड्यात काकांनी 25 गुलाबजाम मला खाऊ घातलं. ते म्हणजे 25 खावं लागतं. काहीतरी छोटी मोठी पैस होती त्या काळात. मी म्हटलं मेलं तरी पैस सोडायचं. खवा आणला होता काय फाटेल सरवणकुंडी याला सरवणकुंडी कुण्या नाव सरवणकुंडी का सरवणकुंडी काहीतरी आहे नाव असे काही नाव असतेच खराब पण ती वृत्ती नाही चांगली असते. आता ह्या गावात आडमोठी नावाची त्यांच्या इतकं शहाणी माणसंच नाही. काही ठिकाणी शहाणे येतात ते आती बावळ. काय करायचं त्या नाव आडमोठी. आता त्या आडमोठ्या घराण्यात एक मुलगी जन्माला इंजिनियर झाली. काय नाव तिचं? पूजा. तिने पाहिलं येऊन मंदिरामध्ये आणि तिच्या मनात भाव निर्माण झाला आणि तिची मानसिकता अशी होती की कीर्तेश्वराच्या कृपेने आपण या पदापर्यंत येऊन पोहोचलो, आपल्याला मोठेपण मिळालं. थोडेसे जीर्णोद्धारासाठी त्या मुलीने इथं आहे तरी बाळा कुठं ती जवळ कुठं आहे का? अरे इकडे जागा देते का यार? ₹1,00,000 ₹1,00,000 या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ज्या मुलीने आपल्या स्वतःच्या पगारातून दिल्यात. मायबाप सर्वांनी एकदा प्रेमाने करायला लागले आणि तिचं भावी जीवन मांगल्याचं, सुख समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि अशीच तिची कीर्तेश्वराप्रमाणे कीर्ती हो भगवत चरणी प्रार्थना कर. इकडे दिदे ए दिदे असं तिकडे अशी करतो इकडे जाऊन असं काय दिसायला बी उठाव बाज नाही. इंजिनियर म्हणजे मला वाटायचं वजन होती. काय करायचं शाळा लय लाठ्यान झाड जुड काय दुबईला निघून इकायचा गरज काय अशी रत्न ज्या घरात जन्माला ते घर आहे भाग्यवान. ते सगळं कुटुंबच परमार्थ सहजासहजी येतात कामच्या पोटी जन्माला. कुणी घरी सुद्धा येऊन देत नाही. काय उचलतात त्याचा नियम नाही. काय करायचे कुळी कन्या पुत्र मी ह्या मुलीला बोलून सत्कार करण्याच्या पाठीमाग माझं काय तंत्र असं का नाही एवढ्यावरच दयानंद महाराज इतकं असं मी त्याला घरी जाऊन माझ्या हाताने सत्कार केला असता ना. तुमच्यात एक
तुमच्यात काही जाग व्हावं, तुमच्या आंतरिक प्रेमातून काही जाग व्हावं असा एखादा की एवढ्या 1 लाख रुपयाने ते काय मंदिराचा जीर्णोद्धार होणे शक्य नाही. तर कोणाला काही इच्छा असली तर एखाद्याने जरा मोठ्या आकड्यावाल्याने एखाद्याने हात वर करावा. बाया तर सगळ्या गार उगाय काही बिघडत नाही. काही इकडं कोणी इकडं आहे ना कोणी कसं काय काका जाण दे बाया गड्यापैकी पराधी नाही. त्यांना इथं जरी त्या म्हणत्या तर घरी गेल्यावर गडी इथं ठेवत्या. आपलं गडी गड्यामध्ये आहे का कोणी एखादा कीर्तेश्वरासाठी थोडस काही योगदान देणार? बोल ना. काय नाव? अमोल परंडकर. ते 11,000 रुपये त्याने पटापटा आणि मला कीर्तनाला वेळ होतोय. इथलं चेंजपूर मधलं बोल सगळे गेले काय गावात द्यावं लागलं चुकणार ना. आहे का कोणी? सुरेश पाटील गारवा 5,000 सुरेश पाटील घारगाव 5,000 एक परगाव नाव देणार ठेवा. काय रोग चाललं ह्या गड्याने. बोल 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 पडशील. थोडा उशीर कला किती बरं. दानशूर विश्वास ढगे विशाल 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 ढगे या सरपंच किती आणलं तुम्ही? 25,000 रुपये पडायला नाही ते 15 रोख आले ते. बरं झालं सांगितलं असं नाही. तुम्ही पुकारा नका पुकारू हे माय बस. एक विनंती काकांना जरा सोड जाती कार्यक्रमात थोडासा बोज जरा संपला. एकही दिवशी मी अजून येईल आणि घरोघरी येईल. आणि पुढल्या वर्षी काकांना सांगते पैसे घेतले तुम्ही पण पुढल्या वर्षी कळसाचं काम पूर्ण झालं पाहिजे. हे तुम्ही बरोबर आहे का? भावाची इच्छा व्यक्त मला हसणार पंचायत दिवशी जाऊ दे. आपण करा आपल्या ताकद आहे. आपलं गाव दलिंदर नाही श्रीमंत गाव आणि श्रद्धा आहे तुमची कीर्तेश्वर. त्या श्रद्धेच्या पोटी सगळं होईल. कृष्ण गोकुळात आला रांगता रांगता माती खाली आणि अंगणात त्याचं दर्शन घेण्यासाठी भगवान भोलेनाथ कैलासावरून गंगेच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलाय. यमुनाबाईचं दर्शन मिळालं नाही. कृष्ण रडतोय आणि रडणाऱ्या कृष्णाला समजवायचा आटोकाट प्रयत्न केला यशोदाबाईने. इतक्यात एक म्हातारी आली म्हणली कोणाची तरी द्रष्ट लागली असली पाहिजे. द्रष्ट उतरणारा कोणीतरी आहे का गावात तो पहा. दौंडी पेटली आणि मग लक्षात आलं भोलेनाथाच्या की बस ही संधी नामी
लगेच उठले ते साधून ते पळत दौंड्या ऐकले ते म्हणजे मला द्रष्ट उतरायले कोणाची झाली द्रष्ट तुला माझ्या पंढरी राया साधू संत येती जाती द्रष्ट तुला लावी ताती वरी वरी भाऊ माया तुला माझ्या पंढरी राया मीराबाई काढी दृष्ट भक्तीच्या मोहऱ्या मिठ गालाला लावी तीठ तुला माझ्या पंढरी राया म्हणून प्रत्यक्ष भोलेनाथाने येऊन दृष्ट काढण्याचा पुटपुटला मंत्र आणि बस एकामेकाकडे पाहिलं त्या दोघांनी काय दोन्ही रुपये एकच आहे हरे हरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय आणि गोडी साखरेच्या असे हे परमात्म्याचे भेट झाले आणि परमात्मा शिव निघून गेले कैलासाला भोलेनाथांची इकडा कृष्ण जरा मोठा झाला आणि एका गोपीने कृष्णाला पाहिल्यावर तिची अवस्था जी काय झाली त्या अवस्थेचं वर्णनाभंगाचं पहिलं
एक नाव आले या कीर्तेश्वराच्या या शिखराच्या जीर्णोद्धारासाठी दानशूर पंडित वैजनाथ ढगे 11,000 रुपयाचे त्यांना या ठिकाणी देणगी जाहीर केली. महाराज या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट बोलली. एखाद्या व्यक्तीचा नाम निर्देश न करता आपल्या अंतकरणातला भाव संक्षिप्त ठेवून कोणी असा शब्द वापरला मागवला. एक व्यक्ती विचारात घेतली नाही. त्या कोणा एखाद्या भक्ताचं नावही तो पोपारायला घेतलं नाही. एक नाव भुलली. भुलणं हा शब्द जरा 16व्या शतकातला आहे. आजपर्यंत त्याने आपली ताकद कमी होऊ दिली नाही पुन्हा या शब्दात. भुलीसाठी वापरलेले पदार्थ भिन्न भिन्न असतील पण भूल एकच. भुलीसाठी कोणी ब्राऊन शुगर वापरेल, कोणी कोकेन घेईल, कोणी देशी, कोणी विदेशी, कोणी गावठी, कुणी त्याच्या लय वरच झालं तर शंकर सोसायटीचा सभासद का होईना गांजा वगैरे घेऊन थोडीशी बोलायचा प्रयत्न करेल. ते बोलणंच आहे ते. कोणी संसारात बोलले नाही. पतंग दिव्यावर बोलला माझा, त्या प्रकाशाच्या ज्योतीवर बोलला. स्वतःला जाळून घेतलं त्याने. पण माऊलीने त्याला जरा ठोका हाणला. आपण स्वयं जळे आणि नागवी जगाचे डोळे न्यालो करावे. पतंग दिव्यावर झळक घालतो भरलेला आम्हाला करंट 50 रुपये काढून घेऊन गेला. कसं बघत आहे मला विकेट किपर आहे म्हणजे गेल्या आठवड्यात एका महाराजांनी त्याचं नाव दाखवायला महाराज कसं काय नाव कसं काय. आता त्याच्या जेवलं चहा पाणी 500 रुपये दक्षिणा घेतलं. मी वाईट म्हणायला वाच सुंदर काय गोष्ट आहे तुमची गादी चालली म्हणत. ती उतारलं झोपलेलं मांडवी त्याचे 1-1.5 वर्षाचा 5 पडलं असं चावलं त्या महाराजाला. सोडीनाच रक्त काढलं त्या महाराजाचं. त्याने फळच बाजूला काढलं. मला महाराज चावते म्हणजे ज्या मागल्या जन्मातला कुत्रा मला काय बदलायला काय गमत आहे तसं भुलणं वेगळं. पतंग भुलतोय पण स्वतःला जाळून मासा भुलला गळ गिळून मारावं लागतंय. हे पंचशब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाने प्रत्येकाला भुलवलंय. कापडाने शिवलेल्या काळ्या कापडाने हत्तीन खाली खांदलेला खड्डा आहे, त्याच्यावर टाकलेला थोडासा पाला पाचोळा आहे. आपण पडून कायमचं बंदिस्त होऊ हे त्या मस्त मागव म्हणता तिला कळत नाही. आणि त्या हत्तीन समजून त्या पुतळ्याकडे धावतो आणि त्या खड्ड्यात पडून आयुष्यभर लाकडं ओढायची पाळी त्याच्यावर येते. मी का सांगू विषय ओढी भुलले हा भुलणं भाग वेगळं. पण तुकोपरायणना जे इच्छित आहे ते म्हणतात एक नार भुलली कोणाला आणि कुठं. ती गोपी भगवंताला पाहून गोरस विकायला गेलेली डोक्यावर लाट आहे मायबा. गोरस घ्या, दही घ्या, दूध घ्या वगैरे ते लोणी घ्या म्हणायचं विसरूनच गेली मायबा. गोविंद घ्या कोणी
गोई दामोदर घ्या अवत्या हसती मथुरेच्या गे विसरून गेली त्या भगवंताला पाहिल्यानं. का कशाचा परिणाम आहे तो अभंगाचा दुसरा भाग. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा शिकाय अजून तुमच्यामुळे भरपूर आनंद मिळतो सगळ्यांना. परमात्मा म्हणजे असतं काय? आनंद म्हणजे परमात्मा. भव्य आनंद नित्य निरामय हे त्या परमात्म्याचं स्वरूप. तुम्ही जेवढा आनंदी राहा तेवढी तुमची ऊर्जा वाढत राहील. सकारात्मक भाव पाहिजे तुमच्या माझ्या अंतरात, नकारात्मक भाव नाही पाहिजे. हसत राहिलं पाहिजे, प्रेमाने हसत. प्रपंचात सुद्धा हसत राहतो, सगळं नीट चांगलं होईल. तुमचा चेहरा ज्यावेळी पडेल त्यावेळेस पराभव तुम्ही स्वीकारला किंवा भविष्य चांगलं नाही, उज्ज्वल नाही. आणि मागं इसरायला शिका. मागं जरी अडचणी असल्या, दुःख असलं तर थोडं इसरून आता जी सध्या परिस्थिती त्याला सामोरं जायचं. असं आपला सप्ताह तर सध्या अशा क्वेश्चन मध्ये की एका मध्यावर उभा आहे. म्हणजे माग करोनाचा काळ गेला आणि भविष्यात सुद्धा आता लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे पुण्या आपल्या मुंबईमध्ये तर शाळा कॉलेज बंद झाली काल आणि अतिशय बेकार अवस्था आहे. तर हे नवीन आलेलं जे संक्रमण आहे कोरोनाचं ते इतकं गतिमान आहे की ती काही क्षणातच लगेच्या लगेच दुसऱ्याला होते. प्रत्येकाने बहुतांशी सावधगिरीचा इशारा म्हणून मास्क घालणं, जरा दूर राहणं वगैरे. पुन्हा लई दिवस दूर राहण्यापेक्षा आतापासून थोडं थोडं दूर काय आमचं दूर. परवा आमचे अध्यक्ष भेटले काका,